दरम्यान खासदारांच्या डीपीडीसी निधी अडवला जातोय असं वक्तव्य जे आहे, असा आरोप जो आहे तो प्रणिती शिंदे यांनी नाव न घेता पालकमंत्री गोरेंवर केलेला आहे। सहनशीलता संपली आहे, आता गप्प बसणार नाही। राज्य सरकार आणि पालकमंत्री गोरेंवर त्यांनी संताप व्यक्त केलाय। काँग्रेसचा खासदार असल्यामुळे जाणून बुजून डीपीडीसीचा निधी अडवला जातोय असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी नाव न घेता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केलाय। दरम्यान आता सहनशीलता संपली आहे, गप्प बसणार नसल्याचं शिंदे यांनी म्हटलंय। त्याचबरोबर राज्य सरकार विरोधात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलाय। तर राज्यसभेचे खासदार म्हणून पार्थ पवार यांनी शपथ घेतली आहे। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे उपस्थित होते। पार्थ पवार यांनी शपथ घेताना अजित पवारांप्रमाणे गुलाबी जॅकेट घातलं होतं। पार्थ पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर पहिल्यांदाच निवड झाली आहे। भावना तर खरंच दादा यावेळेस असायला पाहिजे होते। तुम्ही बघितलं पार्थांनी दादांचंच गुलाबी जॅकेट तिथं घातलं आणि त्यांनी ती शपथ घेतली। मनापासून भावना तर खूप आहेत, पण त्याच्याबद्दल दादांसाठी मी आज नुसतं थोडं शांत बसलो। दरम्यान बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय स्तरावर मोठे प्रयत्न सुरू होते, मात्र आता ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालंय। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर चित्र पूर्णपणे बदललंय। या निवडणुकीसाठी एकूण 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत, मात्र अद्याप ही 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अपक्ष उमेदवारांनीही माघार न घेतल्यानं आता बारामतीत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे येत्या काळात बारामतीच्या रणधुमाळीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलंय।